मित्रहो नमस्कार। मी विनायक भानुकांत हरकुळकर, पदवीधर शिक्षक, महात्मा गांधी विद्यालय, श्रावण नंबर 1, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग। मित्रहो, आम्ही नेहमीच असं म्हणत आलो, याच जीवनी उदात सुंदर असे काहीतरी करे गड्या, याच जीवनी उदात सुंदर असे काहीतरी करे गड्या, अभिमानाने स्मरती तुझला तुझ्या मागच्या 7 पिढ्या, अभिमानाने स्मरती तुझला तुझ्या मागच्या 7 पिढ्या। मित्रहो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असे अनेक आदर्श शिक्षक आहेत की ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने अक्षरशः इतिहास घडविलेला आहे। शिक्षणातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरीव अशी कामगिरी केलेली आहे। अशा या आदर्श शिक्षकांचा इतिहास कायमस्वरूपी रचून ठेवावा, तो येणाऱ्या पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरावा, आमच्यासारख्या नवोदित शिक्षकांना तो प्रेरणादायी ठरावा, तो दिशादर्शक ठरावा, दीपस्तंभ ठरावा, या हेतूने परिस्पर्श या मोटिवेशनल YouTube चॅनलने प्रकट मुलाखतीची ही मालिका सुरू केलेली आहे। पुढील मालिकेसाठी वळण्यापूर्वी पहिल्या 2 मालिकांना आपण भरभरून प्रेम केलात, आम्हाला प्रोत्साहन दिलात, आमच्या पाठीशी उभे राहिलात, याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार। तिसऱ्या मालिकेला या ठिकाणी जाण्यापूर्वी आज आपण अशा एका अलौकिक परिसराला भेटणार आहोत, ते म्हणजे गुरु ईश्वर तात माया, गुरुविन जगी थोर काय, गुरु ईश्वर तात माया, गुरुविन जगी थोर काय, गुरवे नमः, गुरवे नमः, गुरवे नमः, गुरवे नमः। मित्रहो, ज्यांच्यामुळे आज शिक्षक म्हणून मी या ठिकाणी उभा आहे, असे आमचे गुरुवर्य, माझे शिक्षक माननीय दुधाणे सरांना या ठिकाणी मी निमंत्रित करतोय की त्यांनी आजच्या या प्रकट मुलाखतीमध्ये सहभागी व्हावं। मित्रहो, घनदाट जंगलामध्ये जंगलच्या गजराजाने कितीही आडोशाला उभं राहण्याचा प्रयत्न केला तरी तो उठून दिसतोय। अशा प्रकारचं क्रीडा क्षेत्रातील आणि शिक्षण क्षेत्रातील अतिशय उठावदार नेतृत्व कर्तृत्व म्हणजे आमचे माननीय दुधाणे सर। मित्रहो, पिळदार शरीर, भरदार छाती आणि टुमदार चाल आणि वागण्यातील बिनधास्तपणा असे आमचे माननीय दुधाणे सर। क्रीडा क्षेत्रातील यशाची खान म्हणजे माननीय दुधाणे सर। कुस्ती खेळातील यशस्वी पेलवान म्हणजे माननीय दुधाणे सर। मित्रहो, अध्यापनाच्या पलीकडे जाऊनही आपल्या विद्यार्थ्यांना नोकरीची हमी देणार असे दुर्मिळ शिक्षक म्हणजे माननीय दुधाणे सर। फक्त कुस्ती या खेळ प्रकारात विद्यार्थ्यांना 709 प्रमाणपत्र मिळवून देणारे यशस्वी कोच म्हणजे माननीय दुधाणे सर। एखाद्या खेडेगावातील शैक्षणिक प्रगतीची सर्व समीकरणे बदलण्याचं धैर्य ज्या शिक्षकांनी दाखवलं ते म्हणजे माननीय दुधाणे सर। मित्रहो, ज्यांच्या परिस्पर्शामुळे तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनाची सोने होण्याची प्रेरणा मिळणार आहे, असे माननीय मोहन बापू दुधाणे सर यांना आज आपण भेटत आहोत। चला तर मग प्रत्यक्ष भेटूया माननीय दुधाणे सर यांना आणि त्यांचा मुलाखतीद्वारे प्रत्यक्ष अनुभव घेऊया। मित्रहो, माननीय दुधाणे सर यांचं गाव तासगाव, तालुका तासगाव आणि जिल्हा सांगली
या गावचे माझे गुरुवर्य, माझे शिक्षक माननीय दुधाने सर यांच्यासाठी आज आम्ही स्पेशल या ठिकाणी हा भाग घेत आहोत. गुरुवंदना. सर नमस्कार. नमस्कार. परिस्पर्श या मोटिवेशनल युट्यूब चॅनलवर सर आपलं सहर्ष स्वागत. सर मी आपला विद्यार्थी आहे. आपल्यासमोर बोलताना एक आपली जी आदरयुक्त भीती आहे ती आजही आहे, तरी पण आपल्या परवानगीने मी ही सुरुवात करत आहोत. थँक्यू. आपली परवानगी असेल तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. सर आम्हाला देखील, आम्ही तुमचे विद्यार्थी असताना आम्हाला देखील आश्चर्य वाटत होतं की आपण कुस्तीकडे कसे वळला. त्यामुळे आम्हाला थोडं बालपणाविषयी माहिती सांगा. माझे वडील पैलवान होते, भाऊ पैलवान होते आणि मी त्यांच्याकडनं कुस्ती शिकलो. छान. तसंच भावांनी इतकं शिकून घेतलं माझ्या 1974 ला ते पोट्याला लागले. वा. सर्व्हिसला पोट्यामध्ये हायस्कूलला लागली. अच्छा. मी त्यावेळेला 11वी नुकतीच पास झालो. आणि नंतर मी 12वी 13वी 14वी केल्या, बीपीएड केल्या. नंतर लगेच मी सर्व्हिसला लागलो आणि हरकुळला 9-12-82 ला सर्व्हिसला लागलो. सर आपण तिथे येणारच आहोत, परंतु आपलं प्राथमिक जे शिक्षण आहे ते कुठे झालं? प्राथमिक शिक्षण तासगावमध्येच झालं. तासगावमध्ये? हो, 7वी पर्यंत. अच्छा. आणि माध्यमिक पण हायस्कूललाच झाली तासगाव. यशवंत हायस्कूल मध्ये. मग सर बालपणातील असा कुस्तीच्या खेळामध्ये असा एक क्षण कुठला तुम्हाला आठवतो का? आहे. तिथं कुस्ती स्पर्धा व्हायच्या ते जत्रेमध्ये व्हायच्या. अच्छा. आणि तिथे कसं मैदान म्हणायचं त्याला. अच्छा. किंवा लाल मातीचं मैदान म्हणायचं. अच्छा. काय आम्हाला काय माहितीच नव्हतं. पोर लहान मी चला म्हणजे आपण कुस्ती बघायला जाऊया. मग जँगा घातला पाहिजे. हो म्हणजे कुस्ती करायची म्हणजे जँगा लागणार. तेव्हा तसं पूर्ण कॅस्ट्यूम नव्हता. मग वडिलांनी शिवून दिले आणि म्हणजे जाऊ मग खेळायला. एका फडावर मी 3 कुस्त्या केल्या. अरे वा. बघा लहान असून 3 कुस्त्या केल्या. मग पैसे किती मिळाले? एका कुस्तीचे 10 रुपये, दुसऱ्या कुस्तीचे 10 रुपये आणि तिसऱ्या कुस्तीचे 7 रुपये. आणि तेवढे रुपये घेऊन मी घराकडे आलो. अच्छा. वाटेतच आमच्या सायकलीचं दुकान होतं, भाड्याला सायकल घेतली होती आम्ही. अच्छा. त्याच्यात 2 रुपये दिले त्याला. अच्छा. एका दिवसाचे 2 रुपये सायकलचे भाड्याचे पैसे दिले. अच्छा. आणि तिथनं माझ्या कुस्तीला सुरुवात झाली. अच्छा सर. या आपल्या बालपणीच्या यशाबद्दल परिस्पर्श या युट्यूब चॅनलच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक. विनायक मला एक गोष्ट सांगायची राहिली. अच्छा. की म्हणजे माझ्या आईला खूप आनंद झाला ज्यावेळी तुम्ही जिंकला कुस्त्या जिंकल्या त्यावेळेला. अच्छा. आणि आईने मला म्हणजे मोहन हा 1 रुपया घे आणि तू रवा आणला. अरे वा. एका किलोला 1 रुपयानं रवा मिळत होतो त्यावेळेला. 1 किलो? हा. वा वा. आणि तूप आणलं तर 4 रुपयाला जवळजवळ किलोनं काहीतरी तूप होतं ते. आणि ते आणलं आणि तेवढेच आमचे वडील झाले. अच्छा. प्रचंड ध्येयशी. अच्छा. वाघ आल्यासारखं माणूस. अच्छा. अरे काय म्हणजे रडायला लागली आई. म्हणजे मोहन म्हणजे 3 कुस्त्या केल्या. वा वा वा. म्हणजे कुठल्या पडावर. अच्छा. कुठल्या मैदानाला. अच्छा. चिंचणीच्या वरनं. वा. चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली. अच्छा. अच्छा. बरं म्हणजे चांगली एक गोष्ट. म्हणजे त्यावेळी आपल्या कुटुंबामध्ये अतिशय आनंद झाला. वा. खूप आनंद दिला मी त्याला. मस्त. अभिनंदन सर. सर आणि मला असं, तुम्ही ज्यावेळी हायस्कूलला होता तर त्यावेळी कुस्ती खेळत होता? हो. अच्छा. अच्छा. हायस्कूल नंतर मी कॉलेजला गेलो. ओके. उदाहरण मी सांगतो तुम्हाला. कॉलेजला गेल्यानंतर मी पहिल्याच वर्षी प्री डिग्री वर्ष होता. अच्छा. लगेच आम्ही कुस्तीला नाव नोंदवलं गेलो आम्ही खेळायला. खेळायला सगळी उभा राहिल्या, सगळी गाड्या बिड्या टाकलेल्या आहेत आणि केले. स्पर्धा झाली, सुरू झाली माझी आणि त्याची. मी 2 क्षणात त्याला चितपट पाडली. वा. 2 मिनिटात त्याला चितपट पाडला. मग माझे मित्र जे होते ते मग माझ्याजवळ येऊ लागले. माझ्याकडे कोण आलं नव्हतं. अच्छा. माझे कपडे फक्त असे कोपऱ्यात ठेवले होते. अच्छा. म्हणजे जिंकल्यानंतर सगळे जिंकायच्या आधी कोण नाही माझे. याला काय येतं म्हणणार, कबड्डी खेळायला, कुस्ती खेळायचं, याला काय येतंय. जिंकल्यानंतर हात वर केला त्यांनी माझा. आणि मग स्पर्धक घाबरायला लागले. अच्छा.
अयो बांगडी कसली मारता म्हणले, बांगडी डाव कसला आहे जाण म्हणले. अच्छा. आणि 2-3 पोरं 4 पोरं जवळ मी बांगडी डावावरच मारली चितपट. आणि 5 फायनलला लागलो. विजय नांगरे नावाचा विद्यार्थी फायनलला माझी आणि त्याची सुरुवात झाली कुस्तीला. तो लांबच फिरायला लागला, मला जवळ यायला ते द्या. आता मग तू लांब का फिरतोय? पंचाला विचारलं म्हणलं लांब का जातोय म्हणून कुस्ती करायची नाही का माझ्याशी. अच्छा. ते तुम्हाला भ्यायला लागलाय म्हणले. अच्छा. तेवढं ऐकलं का ना बघा, हे म्हणून खेळलो की नाही त्याच्या संग. अच्छा. त्याला पडतो सुद्धा पडतो त्याने एक किरकोळ माझ्याकडे चूक झाली. अच्छा. ती मला त्रासदायक त्यानं मला हरवलं आणि एक तो विजयी झाला. पहिला आला तो आणि दुसरा आला. वा, अभिनंदन सर. मित्र हो, सरांच्या ह्या प्रसंगातून आपल्या अधोरेखित होत आहे की या ठिकाणी यशाच्या पाठीमागे जग उभं राहतं आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आपले माननीय दुधारे सर. सर, एवढ्या बालपणी आपण कुस्तीकडे कसे वळलात किंवा तुम्हाला कुस्तीचं मार्गदर्शन कोणी केलं? माझ्या कुस्तीचं मार्गदर्शन मला माझ्या वडिलांनी दिलं. भाऊ एक 3 नंबरचे भाऊ होते, त्यांनी सुद्धा मला, ते पण कॉलेज करत होते, त्यांनी सुद्धा मला कुस्तीचं प्रशिक्षण दिलं. ते मला एकदाच म्हणाले, तुझं काम न म्हणले कुस्ती खेळायचं. कोण म्हणाले? भाऊ म्हणाले. भाऊ. अच्छा. विचार करतो असं काय आहे म्हणलं कुस्तीत, मला ते जमणार नाही. अच्छा. असं माझी एक ही सोडून गेली. अच्छा. म्हणजे टाकून दिल्या होती. अच्छा. म्हणलं नाही, याला कुस्तीतला पहिला दाखवायचं. वा, जिद्द केला. आणि लगेच BA 1 ला गेलो कुस्त्याला. तिथं मला लगेच तिची सर्टिफिकेट मिळाली कुस्तीची. अच्छा. आणि तिथं मी जिंकत गेलो. वा. BA 1, BA 2, BA 3 ला सगळ्या वर्षी मी कुस्तीच्या स्पर्धा केल्या. हा. आणि माझे आंतरराष्ट्रीय म्हणजे काय त्याला म्हणतो बघा, 5 जिल्हे होते. अच्छा. काय विभाग नाही, शिवाजी विद्यापीठ. अच्छा. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि असे 5 जिल्ह्याचं विद्यापीठ होतं आपलं शिवाजी विद्यापीठ. त्यात मी चांगला खेळलो. मला ते प्रशिक्षकांनी सांगितलं. अच्छा. म्हणजे तुम्ही कुठले तुम्ही? तर म्हणजे मी म्हणलं तासगाव साहेब, म्हणजे खरोखर म्हणजे उत्कृष्ट पकड्या होतात म्हणजे तुमच्या. डावपीस तुमचे चांगले आहेत. कोणाचं तुम्ही? म्हणून मी सामान्य घरातला माणूस. माझे वडील हे होते. अच्छा. चांगलं सांगून झालं. ते पण कुस्ती खेळत होते, भाऊ पण कुस्ती करायचे. आणि असं आमचं एक परंपरा चालू आहे. एकच वैशिष्ट्य सांगितलं त्यातलं, अजूनपर्यंत मी गल्लीत कुणालाही सांगितलं नाही की मी पैलवान आहे, मी कुस्ती करतोय, काही बोललो नाही. का? काहीतरी आडवं घालणार, बरोबर, काहीतरी हे बोलतील, त्रास देतील मला. आईने सांगितलं कपडे भिजत घालायचे, तांबडे झालेले, स्वच्छ पांढरे झालेले हे करायचं, हे घालायचे. अच्छा. तांबडे कपडे कधी दाखवायचे नाही, दाखवायचे नाहीत म्हणून म्हणायचं. छान. बरं सर, मी काय म्हणतो, साधारण त्यावेळी ज्यावेळी आपण कुस्ती खेळत होत आहे, प्राथमिकला, माध्यमिकला किंवा कॉलेजला, साधारण आपलं वजनी गट काय असेल? 48, 48. आणि लहान असताना तेच, लहान असताना वजन नसतं घेत. अच्छा. मग वजन नाही. वजन गट केव्हा सुरू होतो? वजन गट कॉलेजला आल्यावर. कॉलेजला 48च्या गटात. 48च्या गटात पिनवेट म्हणतात काय. वा. छान. 48 गट. अच्छा. सर, मग आपण कुस्ती खेळत असताना एवढं चांगलं यश मिळालं आणि आपलं नाव पण झालेलं होतं, मग शिक्षकी पेशाकडे कसे काय वळलात? शिक्षकी पेशाकडे म्हणजे मला एक महत्वाचं सांगायचं आहे, आमची गल्लीनं आम्हाला मोठं केलं. ओके. किती नंबर? वाईट वाहून. किती नंबर गल्ली? किती नंबर नाही. अच्छा, फक्त गल्ली ना? गल्ली. शिंदे गल्ली. अच्छा. नरसोबा गल्ली. आपली कुठली होती? आमची सगळ्यांच्या मध्येच होतो आम्ही. अच्छा. काय? अच्छा. मग झालं काय माहिती आहे, 2 म्हशी मारल्या आमच्या. मारल्या? हा, औषध घालून. अरे कसे पुढे जातात बघूया. अच्छा. बघा, चांगलं आहे ना, सांगतो ते. हो, बोला. आणि मग माझं डोकं उठलं. गेलो मी डायरेक्ट बँकेच्या साहेबाला म्हणलं असं झालं, मला म्हणलं 2 म्हशीला कर्ज पाहिजे. म्हटलं देतो की म्हणले साहेब तुम्हाला. अच्छा. आणि म्हणलं एक करायचं, दुधाचे
दुधा पण तुमच्याकडे जाऊन बांधतो की म्हणलं आमच्या घरात ऑफिसला बँकेतल्या साहेबांचं चालतंय की म्हणला वर्षभर 2 वर्ष काय असेल दूध घेतो मी तुमचं आणि तुम्हाला आणि मग पाहिजे तर आम्ही घेतो म्हणले 2 म्हशी दिले त्यांनी त्यावेळी कितीला होता 1500 रुपये ना त्यावेळी मी 10वीला होता. अरे वा. मग एवढी डेअरी एवढी वा. आणि तुम्हाला सांगतो त्यांनी काय केलं माहिती आहे आणि मी बँकेत गेलो त्यांनी मला 1500 रुपये एका म्हशीला मंजूर केले. म्हणजे साहेब नमस्कार म्हणलं अभिनंदन तुमचं म्हणलं आधी आम्हाला काही ओळख नसतं आमची शेती बिती काहीही नसतं साहेब म्हणले आम्ही बांधचं पुढं आले की लगेच ओळखतो म्हणजे तुमचं काय आहे इच्छा ठीक आहे म्हणजे ऐकून नमस्कार केले आम्ही म्हणजे जनावरातलेच आहोत जनावर शेतकरी आल्याकडचं आहे घ्या म्हटलं ठीक आहे. त्यांनी काय केलं माहिती आहे 1500 एका म्हशीचे होते की नाही प्रत्येक म्हशी म्हणतो 500 रुपये सबसिडी मिळवली आपल्याला. वा बघा आपण शिक्षकी पेशाकडे वळलात का? हो सांगतो हा. माझे 2 नंबरचे भाऊ होते. अच्छा. ते यशस्वी झाल्यानंतर अच्छा बीएड झाले आणि त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. अच्छा. नंतर त्यांच्या मंडळींचं लग्न झालं मंडळी येतात ना त्यांच्या मंडळींचं शिक्षक 10वी पर्यंत झालं त्या पण शिक्षिका लागल्या. अच्छा. त्या शिक्षिका आई म्हणू लागली जनार्दन दुसऱ्याच्या भावाचं नाव होतं पहिल्याचं नाव देव होतं दुसऱ्याचं जनार्दन होतं आणि माझं मोहन. अच्छा. मग चौघे भाऊ थोरले एक होते. अच्छा. मग तुम्ही मला जनार्दन तुला पण शिक्षक करतो तू काय घालवू नकोस म्हणजे अगं आई मी कुठे जाणार म्हणले पैसे नाहीत आपल्याकडे काय नाही आणि म्हणजे म्हशीचे दुधाचे पैसे येतात तू काय काळजी करू नको जावा गेलो औरंगाबादला गेला. अच्छा. पैसे घेऊन औरंगाबादला घेतला प्रवेश घेतला बीपीएडला. अच्छा. आणि फोंड्याला लागले त्यांची गोष्ट सांगतो तुम्हाला. अच्छा. फोंड्याला त्यांची मुलाखत चालली होती. अच्छा. आणि ते मुख्याध्यापकांना सहज म्हटले साहेब नमस्कार साहेब तुमचा जिल्हा कोणता म्हणजे सांगली. अच्छा. माझा पण सांगली पडले. अच्छा. तुमचं नाव सांगा मला हा बाहेर कसा अच्छा निवडच करतो म्हणलं तुम्ही. अच्छा. एवढा आनंद झाला त्याला सर म्हणलं हजर व्हायला तुम्हाला 2-3 दिवस लागतील कशाला म्हणले 2-3 दिवस मला आता कोणी बघून त्यांनी स्वच्छता करतो राहते की म्हणलं आम्ही तिथं बघा त्याचं झालंच छान त्यांना जे फोंडा दाखवलं आमच्या घरात सगळीच झाली शिक्षण. अच्छा म्हणजे भाऊंच्या नंतर सगळी प्रगती एकट्या भावानं आमच्या केली. अच्छा.